बुलेटिनमध्ये मी वैष्णवी राऊत आपलं स्वागत करते आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड आपल्याला सांगते ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलंय आणि याच आवाहनानंतर मुंबईतल्या सुवर्ण बाजाराला मात्र धडकी भरलेली आहे। मुंबईतला झवेरी बाजार हा 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे। भुलेश्वर भागात साधारण 2 ते 3 किलोमीटर परिसरात जगातला सर्वात दाट सुवर्ण बाजार आहे। देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 7% योगदान सुवर्ण क्षेत्राचं आहे आणि याच क्षेत्रात एकट्या झवेरी बाजाराचा वाटा हा 70%पेक्षाही जास्त आहे। 150 ते 200 चौरस फुटांच्या खोल्यांमधून देशाची 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था नियंत्रणात केली जाते। मात्र सोनं खरेदी न करण्याच्या या आवाहनानंतर तब्बल 7000 दुकानांमधल्या 3 ते 5 लाख कारागिरांच्या रोजगाराचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रामुख्यानं इथे बंगाली कारागीर जे आहेत ते काम करतात। मुंबईत 15000 ज्वेलर्सकडे काम करणाऱ्या या लाखो हातांना आता काम मिळालं नाही तर मोठ्या बेरोजगारीला सामोरं जावं लागू शकतं। आपले प्रतिनिधी विशाल पाटील थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, झवेरी बाजार आपण पाहतो, आता त्याचं महत्त्व सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे। कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, काय भावना व्यक्त होत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं जी घोषणा केली की लोकांनी कशा पद्धतीनं येणारं वर्षभर हे राहिलं पाहिजे किंवा प्रामुख्यानं सोने खरेदीच्या बाबतीत हे वर्ष सोने खरेदी टाळा अशा पद्धतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर एक दुसरी बाजू जर आपण पाहायला गेलं तर सुवर्ण बाजारातील जो मुंबईतील झवेरी मार्केट आहे या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सुवर्ण कारागिरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं जर लोकांनी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली नाही तर मात्र या कामगारांच्या पोटावरती पाय जो आहे हा येऊ शकतो आणि अशाच अनुषंगानं साधारणतः मुंबईत 2 ते 3 लाख कर्मचारी हे सुवर्ण बाजारात काम करत असतात आणि जर लोकांनी सोनं खरेदी केलं नाही आणि त्याच्यावरती जर पाठ फिरवली तर मात्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी जी आहे ही निर्माण होऊ शकते। अशा पद्धतीची माहिती काल मुंबईतील जे मोठे व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडनं अनेक ठिकाणी सोन्यांची दुकानं आहेत या दुकानदारांनी सांगितलेली की जर लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आली नाहीत तर मात्र कामगारांना जे आहे हे कामावरनं कमी केलं जाऊ शकतं। अशा पद्धतीची एक प्रकारे इशारासुद्धा जो आहे हा त्यांच्याकडनं देण्यात आला होता। त्यामुळे एक दुसरी बाजू आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण का ज्या पद्धतीनं सुवर्ण बाजारातील जी आत्ताची स्थिती आहे जर लोकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली तर मात्र थेट याचा परिणाम हा रोजगार आणि या कामगारांवरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। धन्यवाद विशाल। सविस्तर अपडेटसाठी पाहावं लागेल कशा पद्धतीने आता परिणाम हा होतोय आणि त्यामुळे काय प्रतिक्रिया येत आहेत। धन्यवाद।